हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ. तुम्ही जर खूप वर्षापासून, खूप महिन्यापासून जर कुठल्या आर्थिक परिस्थितीला तोंड देत असाल आणि त्याचं सोल्युशन तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करत असाल, त्या संकटातून बाहेर पडण्याचा जर प्रयत्न करत असाल, तर आजची रीडिंग ही तुमच्यासाठी आहे. रीडिंग टाईमलेस आहे. जेव्हा पण तुम्ही ही रीडिंग बघताल तेव्हापासून ही रीडिंग तुम्हाला मॅच होईल. ओके गाईज. आणि माझे जी गुरु आहे, माझे जे मेंटॉर आहे, मॅडम डॉक्टर प्राजक्ता पंडित, हिने जे डिवाइन ओरॅकल डेक क्रिएट केलेलं आहे, वेल्थ मॅनिफेस्टेशन ओरॅकल डेक, या डेकच्या माध्यमातून आज मी तुम्हाला रीडिंग देणार आहे मी. ओके गाईज. तर जनरल कलेक्टिव्ह रीडिंग आहे. तर जे माझ्याशी कनेक्टेड आहेत, जे माझ्यासोबत एनर्जी वाईज कनेक्टेड आहेत, तर त्यांनाच ही रीडिंग मॅच होईल गाईज. ओके. जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही माझ्यासोबत आणि माझ्या डेकसोबत, डिवाइन डेकसोबत तुम्ही कनेक्टेड होताल आणि तुम्हाला ही रीडिंग मॅच करेल गाईज. ओके. तर मी तुमच्यासाठी एक कार्ड काढणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला रेमेडी पण मी देणार आहे. ओके. एक कार्ड आलेलं आहे तुमच्यासाठी, जे की आहे डिवाइन बोनस म्हणून कार्ड आलेलं आहे. पाहू शकता. त्याच्यात हे सांगितलेलं आहे, ज्या बोनसमध्ये हजारो देवदूत तुमच्या पाठीशी उभे आहेत. जर तुमच्या मनी एनर्जीला, म्हणजे तुमच्या आर्थिक ऊर्जेला जर कोणताही श्राप इफेक्ट करत असेल किंवा कोणती निगेटिव्हिटी जर तुम्हाला इफेक्ट करत असेल, कोणतंही मनी फ्लो अडवत असेल, तुमचं मनीचं जे सोर्सेस अडवत असतील, तर ते सगळ्या गोष्टी हे देवदूत किंवा तुमचे जे दैवत आहेत ते क्लिअर करत आहेत त्यांच्या बाजूने या सगळ्या गोष्टी. आणि हे जे कर्सेस आहेत आर्थिक एनर्जीला लागलेले, म्हणजे कर्सेस म्हणजे जो काही श्राप लागलेला आहे, जो काही निगेटिव्हिटी किंवा एखाद्याची नजर लागलेली आहे, तर ही तुमची आयुष्यभरासाठी, म्हणजे लाईफ टाईमसाठी ते रिमूव्ह करत आहेत तुमचे देवदूत. त्यामुळे तुम्ही त्यांचे आभार माना, कारण ते तुमच्याकडे, तुमच्या आर्थिक परिस्थितीकडे आता लक्ष घालत आहेत, तुम्हाला त्या प्रॉब्लेममधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तर तुम्ही देखील त्या सिच्युएशनमधून बाहेर निघण्याचा स्वतःहून पण प्रयत्न करा गाईज. ओके. आणि हे बोनस जे काय ते तुम्हाला देत आहेत तुमचे देवदूत, तुमचे दैवत, तर ते तुम्ही स्वीकारण्याच्या मनस्थितीमध्ये राहा की हां, माझ्याकडे ही सिच्युएशन किंवा हा बोनस माझ्याकडे येत आहे, देव मला देत आहे, तर ती मी इझिली एक्सेप्ट करत आहोत, असं या मेंटॅलिटीमध्ये तुम्ही राहण्याची फार गरज आहे. ओके गाईज. तर तुम्हाला रेमेडी अशी सांगितलेली आहे, रोज हे वाक्य बोलायचं आहे. ते वाक्य असं आहे की मी स्वतःला माफ करत आहे आणि मी माझ्या पास्ट लाईफमध्ये किंवा ह्या लाईफमध्ये ज्या लोकांना फायनान्शियली खूप, म्हणजे आर्थिक परिस्थितीमध्ये त्या लोकांचा फायदा उचललेला आहे किंवा मी त्यांचं शोषण केलेलं आहे, त्या लोकांची पण मी माफी मागत आहे. ओके. तर हे तुम्ही बोलायचं आहे. ह्याच्यामुळे काय होणार आहे की तुमची एनर्जी शिफ्ट होणार आहे. तुम्ही त्यांची माफी मागितल्यामुळे, तुम्ही स्वतःची माफी मागितल्यामुळे तुमची एनर्जी ही पॉझिटिव्ह वेमध्ये शिफ्ट होईल आणि तुमच्याकडे मनी फ्लो हा रेग्युलर चालू राहील. मनीच्या रिलेटेड सोर्सेस ओपन होतील. जे काही श्राप लागलेला असेल त्या व्यक्तींमुळे, त्या व्यक्तीने जर तुम्हाला कुठला श्राप दिला असेल तर त्या श्रापातून तुम्ही मुक्त होताल आणि निगेटिव्हिटीमधून पण मुक्त होताल गाईज. ओके. तर माझी जर रीडिंग तुम्हाला मॅच झाली असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा मेसेज भरपूर लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ती एनर्जी तुमच्याकडे पुन्हा फिरून येईल, चांगलीवाली एनर्जी तुमच्याकडे पुन्हा फिरून येईल गाईज. ओके गाईज. थँक्यू.